यशवंतराव हे एका लहान शहरात राहणारे निवृत्त असे सरकारी कर्मचारी होते. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट करून शहरामध्ये एक सुंदर 2 मजली असा बंगला बांधला होता आणि गावाकडे त्यांची वडिलोपार्जित 5 एकर बागायती शेती होती. यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी शांताबाई यांना एकच मुलगा होता, अभिजित. अभिजितवर दोघांनीही जीवापाड प्रेम केलं. त्याला चांगल्या शाळेमध्ये शिकवलं, त्याला हवं ते सगळं दिलं. अभ्यासामध्ये सरासरी असलेला अभिजित जेव्हा मोठा झाला तेव्हा यशवंतरावांनी स्वतःच्या निवृत्तीच्या पैशामधून त्याला एक मोठा गृहोपयोगी वस्तूचा शोरूम काढून दिला. काही दिवसातच अभिजितचं लग्न नेहा नावाच्या मुलीशी झालं. नेहा ही दिसायला सुंदर होती, पण तिचा स्वभाव अत्यंत स्वार्थी, हट्टी आणि पैशाचा माज असणारा होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही नीट चाललं होतं, पण हळूहळू नेहाला सासू सासऱ्यांचा घरात असणारा वावर आणि ढवळाढवळ अजिबात आवडेनाशी झाली. तिने अभिजितचे कान भरायला सुरुवात केली की तुमचे आई वडील दिवसभर घरामध्ये काय करतात? मला त्यांच्यासोबत करमत नाही. हा बंगला तुमच्या नावावर करून घ्या, म्हणजे आपल्याला वरचा मजला भाड्याने देऊन नवीन गाडी घेता येईल, असं सांगून तिने अभिजितच्या मनामध्ये सासू सासऱ्याबद्दल विष कालवलं. अभिजित देखील बायकोच्या शब्दांना भुलला. लग्नानंतरच्या एकाच वर्षात तो बदलला. तो स्वतःच्या आईवडिलांशी फटकून वागू लागला. एक दिवस रात्रीच्या वेळी जेवणाच्या टेबलवर अभिजितने अचानक विषय काढला. तो म्हणाला, बाबा, तुम्ही आता म्हातारे झालात. तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारायला जमणार नाही. त्यामुळे हा बंगला आणि गावाकडची शेती माझ्या नावावरती ट्रान्स्फर करून टाका. यशवंतराव शांतपणे म्हणाले, अभिजित बाळा, मी जिवंत असेपर्यंत ही सगळी मालमत्ता माझ्याच नावावर राहील. माझ्या पश्चात हे सगळं तुझंच आहे. मग आत्ताच घाई कशासाठी? हे ऐकताच नेहाला राग अनावर झाला. ती मोठ्याने ओरडली, मग आम्ही काय तुमच्या तुकड्यावर जगायचं? जर घर आमच्या नावे करत नसाल तर तुम्ही दोघे या घरातून निघून जा. अभिजितने बायकोला थांबवण्याऐवजी उलट वडिलांनाच धमकावलं. हो बाबा, नेहा बरोबर बोलते. जर तुम्ही संपत्ती माझ्या नावे करत नसाल तर या बंगल्यात तुमची काहीही गरज नाही. उद्या सकाळी मला तुम्ही दोघे या घरामध्ये दिसता कामा नये. आपल्याच मुलाच्या तोंडचे हे क्रूर शब्द ऐकून शांताबाई मात्र ढसाढसा रडू लागल्या. यशवंतरावांचेही डोळे पाणावले. ज्या मुलासाठी आयुष्यभर स्वतःचे डोहाळे मारले तोच मुलगा आज बायकोच्या सांगण्यावरून स्वतःच्या आईवडिलांना अंगावरच्या कपड्यानिशी घरामधून हाकलून देत होता. त्या रात्री यशवंतरावाच्या स्वाभिमानाला प्रचंड अशी ठेच पोहोचली. त्यांनी ठरवलं की आता या दारात लाचार होऊन एक सेकंद देखील राहायचं नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मुलगा आणि सून झोपलेली असताना यशवंतराव आणि शांताबाईंनी आपल्या जुन्या पिशवीत काही कपडे भरले आणि तो सुंदर बंगला सोडून ते गुपचूप बाहेर पडले. रस्त्यावर आल्यावर शांताबाई रडत म्हणाल्या, अहो, आता आपण या वयात कुठे जाणार? यशवंतरावांनी पत्नीचे अश्रू पुसले आणि ठामपणे म्हणाले, शांता, चिंता करू नकोस. माझ्या हातात अजूनही जीव आहे. ज्या बापाने मुलाला पायावरती उभं केलं तो बाप स्वतःसाठी 2 वेळेची भाकरी ही नक्कीच मिळवू शकतो. यशवंतराव आपल्या मूळ गावी निघून गेले. तिथे त्यांचे एक जुने पडीक घर होते. त्यांनी कसंबसं ते घर राहणे योग्य केलं. गावातल्या काही मित्रांच्या मदतीने यशवंतरावांनी स्वतःच्या 5 एकर शेतीत पुन्हा मेहनत करायला सुरुवात केली. वयाच्या 62व्या वर्षी यशवंतराव उन्हात तानात राबू लागले. त्यांनी शेतीत आधुनिक पद्धतीने सेंद्रिय भाज्या आणि फळांची शेती सुरू केली. अखेर त्यांच्या कष्टाला यश आलं. 2-3 वर्षातच यशवंतरावाची सेंद्रिय फळं आणि भाज्या शहरातल्या मोठ्या मॉल्समध्ये विकल्या जाऊ लागल्या. त्यांच्या शेतीचा व्यवसाय प्रचंड वाढला. त्यांनी गावामध्ये एक छोटा प्रोसेसिंग प्लांट देखील सुरू केला. यशवंतराव पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहिले होते आणि श्रीमंत देखील झाले होते. तर तिकडे शहरामध्ये काय घडत होतं? तर आई वडील घरातून निघून गेल्यावरती अभिजित आणि नेहाला वाटलं की आता संपूर्ण संपत्ती ही आपलीच आहे. अभिजितने हळूहळू दुकानाच्या कामाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. तो आणि त्याची बायको उधळपट्टी करू लागले. नवीन महागड्या गाड्या, क्लब, पार्ट्या यात अभिजितने दुकानातला सगळा नफा उधळून टाकला.
हळूहळू शोरूमवर कर्जाचा डोंगर साचला. पुरवठादारांचे पैसे थकले आणि 2 वर्षातच अभिजितचा बिझनेस पूर्णपणे डुबला. बँकेने त्याच्या शोरूमवरती जप्ती आणली. आता अभिजितकडे फक्त तो बंगला उरला होता. कर्जापोटी तो बंगला विकण्याचा निर्णय अभिजितने घेतला. तो एका बिल्डरकडे बंगला विकण्यासाठी गेला. बिल्डरने बंगल्याची कागदपत्र तपासली आणि हसून म्हणाला, अहो अभिजितजी, या बंगल्याचे मालक तर तुम्ही नाही, तर तुमचे वडील यशवंतराव हे आहेत. प्रॉपर्टी कार्डवर अजूनही त्यांचेच नाव आहे. ते सही केल्याशिवाय हा बंगला विकता येणार नाही. अभिजितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला वाटलं होतं की वडिलांच्या वयोमानामुळे ते आपल्याला सहजासहजी सही करून देतील. शेवटी पैशाच्या लाचारीपोटी आणि बँकेच्या जप्तीपासून वाचण्यासाठी 3 वर्षानंतर अभिजित आणि नेहा हे आपल्या गावी यशवंतरावाच्या घरी पोहोचले. जेव्हा ते गावी पोहोचले तेव्हा त्यांना तेथे एक मोठा फार्म हाऊस आणि 50 मजूर काम करताना दिसले. यशवंतराव तिथे एका मोठ्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांशी बोलत होते. आपल्या वडिलांची ती श्रीमंती आणि रुबाब पाहून अभिजित आणि नेहाला धक्काच बसला. अभिजित धावत पुढे गेला आणि रडण्याचं नाटक करत यशवंतरावांच्या पाया पडला. बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमचा मुलगा आहे ना. शहरात माझा बिझनेस बुडालाय. बँकेचे लोक बंगला जप्त करायला आलेत. प्लीज त्या बंगल्याच्या कागदावर सही करा, नाहीतर आम्ही रस्त्यावरती येऊ. नेहा देखील हात जोडून उभी राहिली. सासरे बुवा, मला माफ करा. आम्ही तुम्हाला नेण्यासाठी आलोय. चला शहरात, आपल्या घरी चला. यशवंतरावांनी अत्यंत शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरती कसलेही भाव नव्हते. ते हळूहळू खुर्चीतून उठले आणि म्हणाले, अभिजित, जेव्हा तुम्ही दोघांनी मला आणि तुमच्या आईला घरातून हाकलून दिलं होतं तेव्हा आम्ही रस्त्यावर आलो होतो. तेव्हा तुम्हाला आमची दया आली नाही. आज जेव्हा तुमच्यावर ती वेळ आली तेव्हा तुम्हाला आईवडिलांची आठवण झाली. अभिजित रडत म्हणाला, बाबा, पण ती तुमचीच मालमत्ता आहे ना. मी तुमचा एकुलता एक वारसदार आहे. यशवंतरावांनी खिशातून एक कायदेशीर कागदपत्र काढलं आणि अभिजितच्या हातामध्ये दिलं. ते कडक आणि गंभीर आवाजामध्ये म्हणाले, अभिजित, तू माझा मुलगा असण्याचा अधिकार 3 वर्षापूर्वीच गमावला आहेस. हे बघ, न्यायालयाचे कागदपत्र. मी तुला आणि तुझ्या बायकोला माझ्या सर्व संपत्तीतून आणि या बंगल्यातून आणि शेतीतून बेदखल केलं आहे. कायदेशीररित्या माझा आणि तुझा आता काहीही संबंध उरलेला नाही. हे ऐकून अभिजित आणि नेहाच्या तोंडचं पाणी पळालं. अभिजित किंचाळला, बाबा, असं करू नका. मग तुमच्या एवढ्या या मोठ्या संपत्तीचा मालक कोण होईल? यशवंतरावांनी लांब उभ्या असलेल्या गावातील अनाथ आश्रमाच्या मुलांकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, मी माझी संपूर्ण संपत्ती म्हणजेच हा बंगला आणि ही शेती एका ट्रस्टच्या नावे केली आहे, जी अनाथ मुलांचं आणि वृद्धांचं संगोपन करते. ज्या मुलाने आईवडिलांना रस्त्यावर आणलं त्याला माझ्या रक्ताच्या घामाचा 1 रुपयाही मिळणार नाही. यशवंतरावांनी सुरक्षा रक्षकांना हाक मारली आणि अभिजित व नेहाला तात्काळ आपल्या फार्म हाऊसमधून बाहेर काढायला सांगितलं. ज्या मुलाने पैशाच्या आणि बायकोच्या गर्वात आपल्या वृद्ध आईवडिलांना घरातून हाकलून दिलं होतं, आज तोच मुलगा रस्त्यावर आला होता. बँकेने त्याचा बंगला जप्त केला. शोरूम लिलावात निघाला. अभिजितला स्वतःचं पोट भरण्यासाठी एका छोट्या दुकानात साधी नोकरी करावी लागली. दुसरीकडे यशवंतराव आणि शांताबाई आज अनाथ मुलांसोबत आणि वृद्धांसोबत अत्यंत सुखात आणि ताठ मानेने आपलं उरलेलं आयुष्य जगत आहेत.